कसं वागू याकडे लक्ष देणं अंतिम समयामध्ये गरजेचं आहे. प्रियांनो, अंतिम समय असा समय आहे की त्या समयामध्ये मनुष्य जे पूर्वी अनुभवत होता, पूर्वी ज्या गोष्टींना तो आपल्या जीवनामध्ये धरून चालत होता, त्या गोष्टीच्या विपरीत गोष्टींमध्ये अंतिम समयामध्ये विश्वासणारा स्वतःला अनुभवणार आहे. आज सोनं आम्हाला सोन्यासारखं झालंय. सोनं जर आज 10 ग्रॅम खरेदी करायला जायचं म्हटलं तर आमच्याजवळ 1.5 लाखापेक्षा अधिक रुपये खिशात असल्याशिवाय आम्हाला 1 तोळं सोनं पाहता येणार नाही. 1 ग्रॅम जर सोनं घ्यायचं झालं तर हजारो रुपये 1 ग्रॅम सोन्यासाठी आज मोजावे लागत आहे. परंतु प्रियांनो, आज जे सोनं आमच्यासाठी सोन्यासारखं झालेलं आहे, हे सोनं केर कचऱ्यासारखं मनुष्य रस्त्यावर फेकून देणार आहेत. सोन्याला रस्त्यावर केर कचऱ्यासारखं टाकलं जाणार आहे आणि मनुष्य सोन्याला तुडवीत चालणार आहेत. ज्या सोन्याला आज आम्हाला पाहण्याची इच्छा होते पण आम्हाला सोनं पाहता येत नाही, त्या सोन्याला आम्ही तुडवीत चालणार आहोत. पण त्या सोन्याला तुडविण्यासाठी त्या समयापर्यंत निवडलेले प्रियजन त्या ठिकाणी नसणार आहे. बोलवलेले प्रियजन त्या सोन्याला तुडविणार आहेत. प्रियांनो, आज वचन प्रत्येकाच्या घरामध्ये आहे बायबल स्वरूपाने, पण हे बायबल पण आमच्याजवळ राहणार नाही. सेवकांचं आज सांगणं देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने आपल्या घरापर्यंत होत आहे. सेवकांचं पण त्या समयामध्ये प्रार्थनेला जाणं बंद होणार आहे. एक एक वचन वाचण्यासाठी प्रभूचे लोक त्या समयामध्ये तरसणार आहेत. त्या समयामध्ये ते म्हणतील, आम्हाला वचन वाचण्यासाठी कुठूनही वचन द्या, आम्ही जी पाहिजे ती मजुरी किंवा मोल त्या वचनासाठी द्यायला तयार आहोत. पण त्या समयामध्ये त्यांना वचन वाचायला मिळणार नाही, वचन बघायलाही मिळणार नाही. असे भयानक, असे कठीण दिवस येणार आहेत. प्रियांनो, आत्ता शिकता आम्हाला फक्त या उन्हाच्या थोड्याशा झळ्या जाणवू राहिल्या, थोड्याशा या उन्हाच्या झळ्या जाणवू राहिल्यात. ही तर वेदनेची फक्त प्रभू दस्तक देत आहे की आता माझा क्रोधाचा समय मी सुरू करायला सुरुवात केली. अजून तर देवाचा क्रोधाचा समय फार राहिलेला आहे प्रियांनो. म्हणून निवडलेल्यांसाठी देवाने ते दिवस कमी केले आहेत. निवडलेल्या प्रियजनांना तो जास्त तकलीफ होऊ देणार नाही. जास्त तकलीफीमध्ये त्याच्या हाताने घडलेले निवडलेले प्रियजन या पृथ्वीवर त्रास भोगणार नाही, असं वचनात देव बाप्पाने सांगितलंय. काढूया आपण एक वचन, मत्तेय शुभवर्तमान 24वा अध्याय 22वे वचन. बघा बरं काय लिहिलंय त्या ठिकाणी. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जाते. कोणासाठी कमी केले जातील? निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. म्हणजे निवडलेले प्रियजन आजही देवाच्या नजरेमध्ये सोन्यासारखे आहे आणि निवडलेले प्रियजन निवडलेलेच राहावे म्हणून देवाचे सेवक आजही आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थनेला येत आहेत. सेवक कधी वेळ घालवायला कोणत्या परिवारात जात नाही बरं का. देवाचा आत्मा अशा कार्यासाठी कोणत्याही सेवकाचा
कधीही उपयोग करणार नाही. ज्या सेवकांचा देव बाप्पाने उपयोग करायचा ठरवलेला आहे ना, त्या सेवकाकडून देवबाप आजही सेवा करूनच घेत आहे. यूट्यूबला 550पेक्षा अधिक माझे संदेश आहेत प्रियांनो, आणि इतके प्रभावी संदेश यूट्यूबला माझे आज चाललेले प्रियजनांनो, हजारो लोक माझा संदेश ऐकत आहेत. ज्यांना माझं नाव माहीत झालं आहे ते माझे संदेश ऐकल्याशिवाय राहत नाही. आणि इतके आत्म्याने भरलेले संदेश आहेत प्रियांनो. रात्री एक ऑनलाईन प्रेयर मीटिंगमध्ये मी होतो आणि कोपरगावचे एक किरण निर्मल नावाचे दास संदेश सांगत होते. त्या दासांनी जेव्हा मी पण त्या ऑनलाईन मीटिंगमध्ये जॉईंट होतो रात्री, जेव्हा त्यांनी माझ्या संदेशाविषयी विश्वासणाऱ्यांना सांगितलं ना, तेव्हा ते एक वाक्य बोलले, आणि एलिएझर पगारेचे संदेश हे नेहमी 1 तास किंवा 1 तासापेक्षा थोडे अधिक वेळाचे असतात, परंतु विश्वासणारे 10 मिनटं 15 मिनटं याच्या पुढं एलिएझर पगारेचे संदेश ऐकण्याची इच्छा ठेवत नाही. कारण त्यांना त्याच्या पुढचे आशीर्वाद घेण्याची त्यांच्या मनामध्ये इच्छाच नाही आहे. त्यांना थोडक्यामध्येच गोड होणं आवडतं. पण तो दास जेव्हा संदेश सांगतो तेव्हा देवाचा आत्मा त्या दासाला कशा प्रकारे त्या संदेशातून चालवतो हे समजण्याची काही जणांची इच्छा नाही. म्हणून थोडे आशीर्वादामध्ये समाधानी होतात. पूर्ण संदेश कोणत्याही सेवकाचा तुम्ही ऐकावा अशी त्यांनी संदेशातून रात्री सर्व ऑनलाईनच्या मीटिंगच्या विश्वासणाऱ्यांना विनंती केली. आणि माझं पण वैयक्तिक मत हेच आहे प्रियांनो, कोणताही सेवक असो, तुम्ही यूट्यूब चॅनलवरून तुमचे जे पण आवडते सेवक असतील कोणाचेही तुम्ही संदेश ऐका, पण पूर्ण ऐका. 5 मिनटं ऐकलं, 10 मिनटं ऐकलं, लगेच संदेश स्टॉप केला, असा संदेश कधी ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवू नका. किमान अंतिम समयामध्ये तरी प्रियांनो, आम्ही देवाच्या सांगण्याप्रमाणे वागण्याच्या प्रक्रियेमध्ये देवासमोर सादर होण्याचा होईल तेवढा प्रयत्न केला पाहिजे. प्रियांनो, ज्या सोन्यावर आज सर्वांची सर्वात मोठी प्रीती आहे ना, ते सोनं देवबाप्पाने बायबलमध्ये कोणत्या स्थानावर ठेवलेलं आहे ते आणखी एक वचन दाखवतो. सफन्याचं पुस्तक 1 अध्याय 18वं वचन बघा. तिथं सोन्याला काय नाव दिलंय प्रभूंनी. सफन्याचं पुस्तक 1 अध्याय 18वं वचन. परमेश्वराच्या क्रोधदिनी त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्षेच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करेल आणि तोही एकाकी करेल. कसा करणार रे? एकाएकी करणार रे. ज्यांच्या ध्याना मनातही नसन की काही गोष्ट होणार आहे, तीच गोष्ट त्यांच्यासाठी केली जाणार आहे. पण देव बाप्पाचा अजून कोपाचा तो दिवस देव बाप्पाने आमच्या समोर आणलेला नाही. का आणलेला नाही प्रियांनो? याला पण कारण आहे. कारण जोपर्यंत त्याचे निवडलेले प्रियजन या पृथ्वीवर आहे, तोपर्यंत देवबाप आपल्या क्रोधाला आवरून धरणार आहे. जेव्हा निवडलेले प्रियजन या पृथ्वीवरून तो आपल्या स्वर्ग म्हटलेल्या ठिकाणी त्यांना घेऊन जाईल, त्यावेळेस देवबाप आपला क्रोध कसा व्यक्त करणार रे? बघा, आणखी एक वचन पाहूया. प्रगटीकरण 16वा अध्याय 20वं वचन बघा. तिथं काय लिहिलंय?
प्रगटीकरण 16वा अध्याय 20वं वचन. प्रत्येक बेट पळून गेले आणि डोंगराचा ठाव ठिकाणाला निघाला. 21. सुमारे 1 मन वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून माणसांवर पडल्या. तेव्हा गारांच्या पिढीमुळे लोकांनी देवाची निंदा केली, कारण त्या गारांची पीडा अति भयंकर होती. प्रियांनो, जेव्हा 1 मनाची गार मनुष्यावर पाडणार आहे ना, तेव्हा मनुष्य मारणार नाही बरं का. ध्यानात ठेवा ही बात. नाही तर तू म्हणता ना, 1 मनाची गार मनुष्यावर आकाशातून पडली तरी मनुष्य मेला नाही. का नाही मेला? कारण जेव्हा देवाचा क्रोध सुरू होणार आहे तेव्हा क्रोधाच्या वेळेस देवबाप मरणाला नष्ट करणार आहे. याचा पुरावा बघू. प्रगटीकरणच 9वा अध्याय 6वं वचन. बघा, ठाम पुरावा. देवबाप जे पण बोलतो ना, पुराव्यानिशी बोलतं. मरण नाहीसं केलं जाणार आहे, पण लोक मरण मागणार आहेत त्यावेळेला. बघा, वाचा 9वा अध्याय 6वं वचन. त्या दिवसात माणसे मरणाची संधी शोधतील, तरी ती त्यांना मिळणार नाही. मरण्याची उत्कंठा धरतील, तरी मरण त्यांच्यापासून दूर पडेल. देवबाप मरणच नाहीसं करणार रे. कारण ज्यांनी ज्यांनी देवाच्या विरोधामध्ये वागलेत ना प्रियांनो, देव सूड घेणारा देव आहे. इब्रीकराच्या 10व्या अध्यायाच्या 30व्या वचनामध्ये तो स्पष्ट बोलत आहे, सूड घेणे मजकडे आहे, मी सूड घेणार आहे. आज ज्यांनी ज्यांनी देवाच्या विरोधामध्ये वागणं व्यक्त केलंय ना प्रियांनो, या अंतिम समयामध्ये शेवटची संधी त्यांना सुधारण्याची. शेवटची संधी आहे. जो दास आत्म्याच्या प्रेरणेने येतो आणि सांगून जातो ना प्रियांनो, किमान अंतिम समयामध्ये तरी ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणा. आम्ही या चर्चचे मेंबर आणि आम्ही त्या चर्चचे मेंबर. देवाच्या नजरेमध्ये मेंबरशिप नाही आहे. देवाने आम्हाला फक्त विश्वासाच्या द्वारे आपल्या राज्यात घेतलंय. दिलंय का आम्ही काही मोल देवाला? येईल का म्हणता मी देवाला प्राप्त करण्यासाठी हे दिलंय? फक्त विश्वासाच्या द्वारे देव आम्हाला ओळखतो. कोणता पास्टर, कोणता रेव्हरंड, कोणता बिशप आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. स्वर्गाच्या दरवाज्यावर पेत्राला उभं केलंय प्रभूने. मत्ते 16वा अध्याय 18-19 वचनाप्रमाणे. कशाला उभं केलंय? स्वर्गामध्ये कुणी जाणार आहे का? काही स्वर्गातलं चोरून नेणार आहे का? म्हणून तिथं उभं केलंय का पेत्राला? पेत्राला स्वर्गाच्या दरवाजावर उभं करण्याचं कारण ज्या वेळेला माहिती पडेल ना प्रियांनो तुम्हाला, त्यावेळेला तुमच्यासाठी वेळ निघून गेलेली असणार आहे. आणि देवाची इच्छा नाही की माझ्या विश्वासणाऱ्यांची वेळ निघून जावी, म्हणून जाग करण्यासाठी देवाचा सेवक येत आहे. होतं का माहिती मी येणार आहे तुमच्याकडं? होतं माहिती? मला पण माहिती नव्हतं की मी आज येणार आहे. मला स्वतःला माहिती नव्हतं. म्हणून मी बोलताना बोललो ना, जगामध्ये सर्वांना सर्वांचा विसर पडेल, देवाला कधीच आपल्या लोकांचा विसर पडत नाही. तो कधीच आपल्या लोकांना विसरत नाही. हा तो वेळ लावतो आपल्या लोकांकडे जायला, हे मी मान्य करतो. पण देव आपल्या हाताने घडलेल्या मनुष्याला कधीच विसरत नाही. यांनो, अंतिम समयामध्ये जो जागा होईल ना आत्म्याने खरेपणाने, भ्रमाचं ख्रिस्ती जीवन हे धोक्याचं जीवन आहे. भ्रमाच्या जीवनाने तुम्ही कधी स्वर्गामध्ये जाणार नाही. बायबलचं वचन सांगत आहे, मी बोलत नाही प्रियांनो.
स्वर्गामध्ये तो जाणार आहे जो देवाचा ऐकतो, देवाच्या वचनाप्रमाणे करतो आणि देवाची इच्छा पूर्ण करण्याकडं सतत आपलं लक्ष ठेवतो. त्याला स्वर्गामध्ये जाण्याची परवानगी आहे आणि पेत्र त्यांची पाठ थोपटून त्यांना आतमध्ये पाठवणार आहे. ज्यांनी या प्रक्रिया केलं नाही ना त्यांना लगेच पेत्र म्हणणार आहे, बाहेर थांबा, बाहेर थांबा. प्रभू येईल, प्रभू तुम्हाला काही विचारील, प्रभू मला म्हणला ना आज सोड, मी लगेच आज सोडेन. स्वर्गाचा सर्व अधिकार पेत्राला दिलाय. प्रियांनो, पेत्राला साधं व्यक्ती समजू नका. काही जण ना पेत्राला फार साधारण समजते. इतकं साधारण समजतेत ना, ते जितके साधारण आहेत ना त्याच्यापेक्षा खालच्या पातळीला पेत्राला साधारण समजते. बघा पेत्राविषयी दाखवतो. प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय 15वं वचन वाचा. अजून 5 मिनटं बोलतो मग थांबतो मी. 5वा अध्याय 15वं वचन. इतके की लोक लुटणेकारांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटावर ठेवत, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडत. पुढं 16वं वचन. आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या चोहोकडल्या गावातून लोकसमुदाय लुटणेकारांना व अशुद्ध आत्म्यांना पिडलेला ते घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत. आणि ते सर्व बरे होत असत. येशू ख्रिस्ताच्या सावलीने कोणताच आजारी बरा झाला नाही असं बायबल सांगतं. बायबलचं वचन सांगतं, ज्या देवाच्या पुत्राला देवाने पाठवलं त्या पुत्राच्या सावलीने कोणी बरं झालं नाही. पण पेत्राच्या सावलीने आजारी लोक, दुष्ट आत्मे, हर प्रकारचे दुखणेकरी बरे झाले असं या वचनात दिलंय. देव बाप्पाने येशू ख्रिस्तापेक्षा मोठी सेवा पेत्राला बायबलमध्ये दिली हे या वचनातून प्रमाणित होतं. येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्यामध्ये कधी म्हटलं का माझ्या सावलीने XYZ आजारी बरा झालाय? का नाही झालं माहिती का? येशू ख्रिस्ताच्या सावलीने कोणताही आजारी बरा का नाही झाला? त्याचं उत्तर योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 12वं वचन. हे कारण आहे त्याला. प्रेषितांच्या कृत्याच्या अलीकड 14वा अध्याय 12वं वचन. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्याच्यापेक्षा मोठी करील. म्हणून येशू ख्रिस्ताच्या सावलीने कोणता आजारी बरा नाही झाला. का नाही झाला? कारण येशूच्या कृत्यापेक्षा मोठी कृत्ये जाहीर व्हावीत, प्रगट व्हावी म्हणून पेत्राला तो अधिकार देण्यात आला की त्याच्या सावलीने आजारी लोक बरे होत होते, दुष्ट आत्मे पळून जात होते, सर्व प्रकारच्या पीडांनी ग्रासलेले लोक पेत्राच्या सावलीने पूर्णपणे आरोग्य प्राप्त करत असलेले अनुभवत होते. पण ते येशू ख्रिस्ताच्या या सामर्थ्याने कधी बरे झाले नाही. येशूने शब्दाने, कृतीने आजारी लोकांना बरं केलं. आणि काही जणांना म्हणलं जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. या 3 प्रकारच्या गोष्टींनीच येशू ख्रिस्ताने हर प्रकारच्या आजारी लोकांना बरं केलं. पण पेत्राला त्याच्याही पुढची श्रेष्ठ सेवा देवबाप्पाने दिली की त्याच्या सावलीने आजारी लोक बरे झाले. प्रियांनो, पेत्राला कधी आपल्या जीवनामध्ये कमी लेखू नका, पण त्याला देवाचा दर्जा पण देऊ नका. त्याला कमी लेखू नका तर त्याला देवाचा दर्जा पण देऊ नका. तो एक देवाचा नम्र शिष्य होता.
एवढीच पेत्राची तुमच्या मनामध्ये ओळख राहू द्या. नम्रतेचं जीवन पेत्राने आपल्या भावी जीवनामध्ये व्यतीत केलं, म्हणून त्याला एवढा मोठा अधिकार देवबापांनी प्रदान केला. आज आमच्याजवळ काय अधिकार आहे? आम्ही ठेवलं ना विश्वास प्रभूवर. शिष्यांनी विश्वासच ठेवला होता, आम्ही पण विश्वासच ठेवला आहे. आम्ही पण दुसरं काही नाही केलं. आमच्याजवळ काय अधिकार आहे आज? आज काय म्हणता येतं आम्हाला स्वतःविषयी की या अधिकारामध्ये मी प्रभूच्या नावामध्ये चाललोय? काहीतरी अधिकार तुम्हाला मिळाला आहे. या गोष्टीसाठी ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करा. काहीतरी मी प्रभूकडून घेईन या अनुषंगाने मी प्रभूत आलोय, किंवा प्रभूने मला आपल्या राज्यात घेतलंय, हे ख्रिस्ती जीवन जगा प्रियांनो. देवाने पवित्र शास्त्र आम्हाला सुधरवण्यासाठी दिलंय. कशाला दिलंय? सुधरवण्यासाठी. देवाला दिसलं एदेन बागेत आदाम बिघडला. ज्या दिवशी आदामाने फळ खाल्लं त्या दिवसापासूनच आदामाची बिघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. एदेन बागेत ऐकलं का आम्ही किंवा वाचलं का? आदाम बायबल घेऊन वाचित होता एदेन बागेमध्ये. बायबल नावाचा शब्दच नव्हता त्यावेळेला, कारण सर्व काही पवित्र होतं. अपवित्रतेचा शब्दच या भूतलावर नव्हता, परंतु त्या दुष्ट सैतानाने अपवित्रतेचा शब्द, पापाची सुरुवात एदेन बागेपासून सुरू केली. म्हणून देवाने त्यांना बागेतून बाहेर काढलं. आदामाला म्हणलं, तू बागेत राहण्याच्या योग्यतेचा राहिलेला नाही. ही बाग पवित्र लोकांसाठी आहे. तू माझी आज्ञा मोडून या बागेला अपवित्र केलं, म्हणून आता तुला या ठिकाणी राहता येणार नाही. शाप देऊन बाहेर काढलं. जो शाप दिलाय तो शाप चाललाय ना आज? चाललंय ना? काम करावं लागतं ना आपल्याला. काम कोणत्याही स्वरूपाचं असू द्या, काम केल्याशिवाय भाकर नाही मिळत. मग ते कुठल्याही प्रकारचं काम असू द्या, देवाने दिलेलं शाप आजपर्यंत आहे. पण हा शाप देवबाप काढूनही घेणार आहे. जेव्हा देवबाप हा शाप काढणार आहे, त्या शापाबरोबर मरणही काढणार आहे, आणि देवाचा आत्मा या पृथ्वीवरून नाहीसा पण केला जाणार आहे. जेव्हा ही पृथ्वी आत्म्याविरहित असणार आहे ना, तेव्हा मरणाचा अनुभव कोणाला येणार नाही. म्हणून एक मनाची गार जर मनुष्याच्या अंगावर पडली तरी तो मरणार नाही. त्याला त्रास होईल पण मरण येणार नाही. बघा देवाची करणी कशी आहे. मनुष्याला त्रासामध्ये देवबाप पाहणार आहे, पण त्याला मरणामध्ये जाऊ देणार नाही. का जाऊ देणार नाही? कारण तू पाप केलेला आहे ना. पापाचा भरणा तुला भरून काढावा लागेल. जेवढे पाप आहे तेवढं शासन आमच्या नावावर आहे, लक्षात ठेवा. आणि या शासनापासून वाचण्याचा एकच पर्याय आहे, पवित्र शास्त्राकडे लक्ष देणं, पवित्र शास्त्राप्रमाणे वागणं, आणि देवाच्या इच्छेमध्ये चालण्याच्या प्रक्रियेशिवाय दुसरा कोणताच पर्याय पापापासून आम्हाला राखण्यासाठी नाही. म्हणून अंतिम समयात पण देवबाप आपल्या सेवकांना का पाठवतोय? देवाला आजही आशा आपल्या लोकांकडून आहे की माझे विश्वासणारे किमान अंतिम समयामध्ये तरी माझ्या दासाच्या मुखातून आत्म्याच्या प्रेरणेने जे काही वचन मी देत आहे ते ऐकून त्याप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणतील. माझं परत येणं होऊ अगर नाही होऊ याची मी काळजी करत नाही. आज देवबाप्पाने मला पाठवलंय. जेवढा निरोप आपल्यासाठी आहे देवबाप तुम्हाला देत आहे. प्रियांनो, ज्या समयाला या गोष्टीची आठवण येईल ना, त्यावेळेला कोणत्या गोष्टी तुम्हाला समाधान त्यावेळेला देणार नाही. पण आजच्या समयात जर तुम्ही या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करून देवाच्या सांगण्याप्रमाणे
करण्यासाठी स्वतःला तयार केलं ना, तर आजच्या दिवसापासून देव तुम्हाला आशीर्वादित करीत आहे. याचं प्रमाण शेवटच्या वचनात आपण बघूया. आणि डोळे बंद करा. फक्त वचन वाचायचं, डोळे बंद करायचे. मत्तेकृत शुभवर्तमान 19वा अध्याय 30वं वचन. वचन वाचलं, डोळे बंद करायचे. 30वं वचन. परंतु जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. वाचलेल्या वचनातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद राहू द्या प्रियांनो. काही सेकंद आपण शांत राहूया, आपल्या मनाला स्थिर करूया, मग आपण प्रार्थना करणार आहोत. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। हे प्रभु यीशु, कितना अच्छा है तू। हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। ओ मेरे प्यारे मसीहा, ओ मेरे प्यारे मसीहा। स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती सर्व माझ्या बापा तुझ्या पवित्र नावाला देतो. तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो, तुला आदर सन्मान देतो माझ्या बापा. आज फार दिवसानंतर, फार वर्षानंतर 30 गाव या गावामध्ये खंडागळे परिवाराची तू आठवण केली माझ्या बापा. खरंच माझ्या बापा तू अतिशय धन्य देव आहे माझ्या बापा.
तुझी धन्यता कोणत्या शब्दाने आम्ही व्यक्त करावी ते शब्द आमच्याजवळ नाहीत माझ्या बापा, पण ज्या पण शब्दाने आम्ही तुझा सन्मान करतो त्या शब्दाचा तू आदर करतो माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, या परिवारात आज तू स्वर्ग सोडून या जागेत आलेला आहे माझ्या बापा. होय माझ्या बापा, स्वर्गाचं अस्तित्व तू बाजूला ठेवलं, पण मनुष्याच्या गाठी भेटी घेण्यासाठी तू आत्म्याच्या प्रेरणेने आज या ठिकाणी आहे माझ्या बापा. आणि आत्म्याच्या प्रेरणेने आज तुला जे काही सांगायचं होतं ते सेवकाच्या मुखातून तू प्रगट केलं आहे. स्वर्गीय बापा, प्रार्थना करतो आजपर्यंत या परिवाराला तू आपल्या नावामध्ये सांभाळलेला आहे, या परिवाराला आशीर्वादित तू केलेला आहे. अशाच प्रकारे स्वर्गीच्या देवा, या परिवाराला सतत आशीर्वादामध्ये तू ठेव माझ्या बापा. आणि या परिवाराच्या द्वारे तू सतत आणि सतत उंचावला गौरवीला जात जा माझ्या बापा, अशी मी तुला प्रार्थना करतो. होय माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, जो पण विश्वासणारा आज या पृथ्वीवर तुझ्या नावाने विश्वासामध्ये आहे, त्या विश्वासणाऱ्याची एकच आशा इच्छा आहे, त्याला स्वर्ग म्हटलेल्या ठिकाणी तुझ्या राज्यामध्ये येण्याची त्याची इच्छा आहे. आणि तुला पण स्वर्गीच्या देवा आपल्या प्रियजनांना स्वर्गामध्येच घेण्याची इच्छा आहे. पण तुझ्या इच्छेमध्ये एक गोष्टीची इच्छा तू मनुष्यासमोर ठेवलेली आहे, आणि ती इच्छा बायबलमध्ये तू शब्दाने आमच्यासाठी प्रगट केलेली आहे. म्हणून आमचं लक्ष बायबलकडे असणं गरजेचं आहे. आम्ही बायबल वाचणारे असलं पाहिजे, बायबलच्या वचनाप्रमाणे करणारे आम्ही असलं पाहिजे, आणि देवाच्या इच्छेवर आमची इच्छा ठेवून ख्रिस्ती जीवन आम्ही जगणारे असलं पाहिजे. याशिवाय तो आमच्याकडून दुसरी कशाचीही अपेक्षा करत नाही माझ्या बापा. प्रभू, या परिवाराला तू सहाय्य करत आहे, यासाठी धन्यवाद माझ्या बापा. यांची आत्मिक वाढ अधिक दिवसेंदिवस तुझ्या नावामध्ये जास्तीत जास्त तू कर, अशी मी तुला विनंती करतो. प्रभूची शांती या जागेत राहू दे माझ्या बापा. या घरातल्या तेला मिठापिठाला आणि सर्व वस्तूंना तू सदैव आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर, अशी ही प्रार्थना करतो. या परिवारातले सर्व प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात मी देतो माझ्या बापा. प्रत्येकांना तू सहाय्य कर, मदत कर, आशीर्वाद दे. आज आपल्या दासाला तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने या ठिकाणी येऊन वचन सेवा आणि प्रार्थना दोही सेवा करण्याची पुन्हा एकदा तू संधी दिली, यासाठी धन्यवाद. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. आमेन.